आज आपण एक वेगळ्या प्रकारची बॅग बघणार आहोत। त्याच्यासाठी दोन कलरचे कपडे घ्यायचे। तिथे तुम्ही एक प्रिंटेड आणि एक प्लेन सुद्धा घेऊ शकता। आता त्याचे 20-20 इंचाचे दोन सर्कल करायचे आहेत। प्रत्येक वेळी आपल्याकडे सर्कल असेलच असं नाही। मग आता हा सर्कल कसा करायचा तो मी आधी दाखवते आणि त्याच्यानंतर आपण बॅग शिवायला घेऊया। हे दोन कलरचे कापड घेतलेत, प्रिंटेड प्लेन सुद्धा घेऊ शकता। मी दोन्ही प्लेन घेतलेत। आता हे कापड आहे त्याला मी इथून फोल्ड केलं, इथून फोल्ड केलं, तर मी त्याचे दोन फोल्ड केलेत। आता हा असा भाग आहे, दोन फोल्ड केलेत। आता 20 इंचाच्या सर्कलसाठी मी इथे एक फोल्ड केलाय, हा एक फोल्ड आणि हा एक फोल्ड। आता इथे कॉर्नर वरून आपल्याला ह्याची मापं घ्यायची आहेत। 20 इंचाचं सर्कल आहे, इथे 10 इंच मी इथे ठेवलं, इथे आणि इथे एक केलं। आता हे सगळे मार्क एकमेकांना जोडून घ्यायचे, असं जोडून घेतलं। आता हे मार्क केलंय ना, त्याच्यावर हे असं कट करून घ्यायचं। तसं तुम्ही राऊंड कसा कराल ते मी दाखवलं। इथे तुम्ही कार्डबोर्डचा एक राऊंड करून ठेवू शकता आणि कपड्यावर ठेवून ही अशी बॅग बनवू शकता। गिफ्ट वगैरे देण्यासाठी खूप छान अशी बॅग आहे। हा 20 इंचाचा राऊंड तयार झाला आहे। इथे हा 20 इंचाचा राऊंड तयार झाला आहे। आता हा जसा राऊंड होता तसाच हा सुद्धा एक राऊंड करून घेतलाय। आता हा कॅनव्हास आहे, हा अगदी सॉफ्ट कॅनव्हास आहे, पेपर कॅनव्हास पेक्षाही पातळ आहे। एका साईडने डॉट डॉट आहे। आता कपड्याची जी उलट बाजू असेल, आता ही उलट बाजू आहे, ह्या इथे ठेवायची आणि वरून प्रेस करायचं, हे चिकटतं। तसंच हा दुसरा सुद्धा भाग तसाच इथे जोडून घ्यायचा, कारण हा कपडा पातळ आहे। तर हे मी असं प्रेस करून घेते। आता इथे मी हे इस्त्री करून हे दोन्ही भाग तयार करून घेतले। तर हे झाल्यानंतर हे असं फोल्ड करायचं, छान असं फोल्ड करायचं। इथे इथे आणि इथे एवढी जागा सोडायची, इथून इथे शिवून घ्यायचं, इथून इथे शिवून घ्यायचं। तसंच इथे सुद्धा असं फोल्ड केलं, सेंटर फोल्ड करायचं, एवढी जागा इथे सोडायची, इथून इथे शिवून घ्यायचं, इथून इथे शिवून घ्यायचं। तर हे दोन्ही भाग शिवून घेतले झाल्यानंतर ही ओपन स्पेस आहे, तिथून हे बाहेर काढायचं। तर हे सरळ बाजूला केल्यानंतर हे ओपन बाजू आहे, इथे सुद्धा ही ओपन बाजू आहे आणि इथे मी प्रेस करून घेतलं। हे झाल्यानंतर हे असं फोल्ड करायचं। आता इथे मी प्रेस केल्यामुळे हे माझं सेंटर मार्क तयार झालंय। मी इथे एक ओळ आखून घेते। तसंच इथे सुद्धा हे फोल्ड करून घेतलं, त्याच्यामुळे हे एक सेंटर मार्क तयार झालंय। नसेल तर तुम्ही असं हे फोल्ड करून सेंटरचं मार्क करू शकता, इथे आणि इथे, आणि ही अशी ओळ आखून घेऊ शकता। ते झाल्यानंतर इथे 2 इंचाचं मार्क करायचं, इथे सुद्धा 2 इंचाचं मार्क करायचं। आता हे 2 इंचाचं मार्क आहे, इथे सुद्धा 2 इंचाचं मार्क आहे। आता काय करायचं, ही बाजू ही अशी ठेवायची, हे सेंटर आहे, हे सेंटर इथे ह्या 2 इंचावर असं ठेवायचं। तुम्ही इथून बघू शकता, ही लाईन आणि ही लाईन ही अशी एकत्र आली पाहिजे। आणि ते झाल्यानंतर इथून शिवायचं इथेपर्यंत, म्हणजे ही ओपन बाजू ह्या शिला इथून शिवली जाईल। इथून इथे शिवायचं, मग हे उलट्या बाजूला यायचं, इथून इथेपर्यंत शिवून घ्यायचं। आता हे असं शिवून घेतलं, इथून इथेपर्यंत, म्हणजे ही ओपन बाजू क्लोज झाली। हे असं केलं आणि इथून इथे शिवून घेतलं, त्यामुळे हा एक पीस आपला तयार झाला। 16 इंच बाय 3.5 इंचाचे हे 2 पीस आहेत। इथे अर्धा इंच फोल्ड केलं, इथे अर्धा इंच फोल्ड, इथे सेंटरचं फोल्ड केलंय, असंच इथे सुद्धा। आणि आता हे झाल्यानंतर इथे एक फोल्ड करायचा, इथे, म्हणजे ही फोल्ड बाजू झाली, हे असं, आणि इथे
इथून शिवून घ्यायचं. असंच इथे सुद्धा हे असं शिवून घ्यायचं, इथे आणि इथे शिलाई करून. हे बेल्ट दोन्ही तयार करून घेतलेत. बेल्ट झाल्यानंतर हा पीस घ्यायचा कोणताही. आता इथे जर प्रिंटेड असेल तो भाग जर वर हवा असेल तर इथे बेल्ट जोडून घ्यायचे. इथे मी 2.25 इंचचं मार्क केलं आणि इथून सुद्धा 2.25 इंचाचं मार्क केलं. तसंच इथून 1 इंच आणि हे बेल्ट असे इथे जोडायचे. हे असे इथून इथेपर्यंत जोडून घेते. इथेच हे इथे. आता इथे हा 1 इंच ठेवून तसं ठेवलं. असाच बेल्ट इथे पण जोडायचा. आता हे इथे बेल्ट जोडून घेतले. बेल्ट जोडल्यानंतर ही सरळ बाजू आहे, ही अशी फोल्ड करायची. ही सरळ आहे. आतल्या बाजूला इथे आणि इथे शिवून घ्यायचं. आता हे शिवून झाल्यानंतर हे असं करायचं. इथे 1 इंच, इथे 1 इंच, हे 2 इंच होईल. हे असं ठेवून मार्क करून घेते आणि त्याच्यावर शिलाई करायची. असंच दुसऱ्या बाजूला. आता इथे शिवून घेतलं, इथे शिवून घेतलं. हे असं वरच्या बाजूला घ्यायचं असं आणि इथे हे असं हातात धरून इथे स्टिच करायचं. इथे ह्या दोन्ही बाजू वरच्या बाजूला शिवून घेतल्या. तर सरळ बाजूला करूया. अशी छानशी बॅग झाली. असा छान बेस. आता ही बॅग तुम्ही गिफ्ट बॅग म्हणून सुद्धा देऊ शकता. खूप सुंदरशी बॅग झाली आहे. अशा तुम्ही छान छान बॅगा बनवा. अशी तुम्ही थोडीशी मोठ्या साईजची सुद्धा अशी बॅग बनवू शकता. आणि ही बॅग तुम्हाला कशी वाटली ती तुम्ही खाली मला नक्की त्या व्हिडिओच्या खाली मला नक्की कमेंट करून सांगा.